जय गुरु. जय गुरु. आपण एक दोन मिनिटं थांबूयात. म्हणजे आपण ठरल्या वेळेप्रमाणे आपण सुरू केलेलं आहे. चालेल, आपण सुरुवात करायला हरकत नाही. चालेल, आपण काल क्रम ठरवला होता ना. माझ्या मते विशाखातही पहिल्यांदा घेणार होत्या, बरोबर? माझं ऐकू येत आहे का बोललेलं का? त्या त्यांना हो येतोय सर. त्या बर. नाही येत आज त्यांचा मेसेज. बर, ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे मी बघितला नाही, कारण की मी आत्ताच मराठीच्या वर्गात नाही येतोय. अ, ठीक आहे, हरकत नाही. मग आपण विशाखातही नसतील तर मग सुकेशातही आल्यात. ठीक आहे. अ, आता प्रत्येक जणांनी ठरलेली सुभाषित तयार केली होती, बरोबर? हो हो सर. सर. हा, मग ठीक आहे. मग आपण आता असं करूयात की प्रत्येक जण तुम्ही जी ठरवली होती तीच सुभाषित करा. आता इतर करू नका, आणि जी राहतील ती मी इथं लिहून ठेवतोय. ठीक आहे, ओके. चालेल. म्हणजे आता पहिलं तर कोणाला घेता येणार नाहीये. सुकेशाताईंना 2 होतं. मोहिनीताई आल्यात का? नाही. छायाताई? हो सर, मी आहे. मला हा. तिसरं दिलेलं होतं. छायाताई, तुम्ही तिसरे आहात का? हो सर. बर, मग आपण एकदम तिसऱ्याकडेच जाऊ. कारण की ज्याची तुम्ही हो सर. तयारी केली आहे त्याच्यात तेच तुम्ही करा. इतर हो. करायची काही गरज नाही. हो सर. हा, घ्या. हे बघा, तिसरं दिसतंय तुम्हाला? हो दधी सर. मधुरम, मधु मधु मधुरम. हो दिसतंय. हा, घ्या दधी मग. दधी मधुरम मधु मधुरम द्राक्षा मधुरा सुधापी मधुरैव तस्य तदेव हि मधुरम यस्य मनो यत्र संलग्नम. हम्म. आता असं म्हटलेलं आहे की बा दही झालं, दही, मध, द्राक्षे हे गोड आहेत. तसंच देवलोकातील अमृत सुद्धा गोड आहे. हम्म. परंतु म्हणजे माझं असं म्हणणं आहे का बाबा एखाद्या व्यक्तीला पहिले म्हणजे आपण एखादी व्यक्ती अनुवाद करूयात. आपण पहिल्यांदा आपण येताही न नुसता अनुवाद करूयात, बघूयात. बर. तस्य हा. तत एव ही मधुरम. तदेव म्हणजे तत एव, बरोबर? हो. यस्य म्हणजे ज्याचे आणि त्याचे, यस्य तस्य अशी ही जोडी आहे. हा. त्याचे मन मन जेथे अं, संलग्न असेल. हा, म्हणजे आहे यस्य संलग्न असेल. मनः यत्र संलग्नम तस्य तत एव ही मधुरम. त्यात म्हणजे गोडी थोडक्यात, त्यात हा हा त्याचा हा, बरोबर बरोबर आहे. छायाताई, तुम्हाला कळलेलं आहे. बोला बोला. आहे.
ते सगळ्या याच्यात मन जरी संलग्न असलं पण त्यात ज्याला जास्त गोडी आहे ते त्याला आवडते. हा, उलट ज्याच्यात ज्याचं मन संलग्न असतं ना त्यात हा त्याला गोडी असते. हा बरं. म्हणजे इतरांसाठी ती गोष्ट एखाद वेळी गोड नसेल हा पण पण केवळ त्याला एखाद्याचं मन त्याच्यात, आपण म्हणतो ना की माझं मन त्याच्यात रमतं, हो आणि म्हणून आपल्याला त्याच्यात गोडी निर्माण होते आणि ती गोडी कायम टिकते. मग हो असं हे म्हणतायत की हो दही गोड असतं, मधु गोड आहे, म्हणजे थोडक्यात आपला मध गोड आहे, द्राक्ष हो गोड आहेत, सुधा हो म्हणजे काय, अमृत. अमृत, बरोबर आहे, अमृत सुद्धा गोडच असतं. हा ज्याचं मन जिथे संलग्न असतं तिथेच त्याला त्या गोडी हा निर्माण होते. त्यात तिथेच त्याला ते गोडी निर्माण त्याच त्याच्यासाठी तेच गोड असतं. गोड असते. अच्छा. बघा, इथं मनो द्राक्ष म्हणजे गोड. मनः, बर का, हो जसं मी शिकवलं होतं ना, रामो राजमणी म्हणजे राम असतं खरं. हा हा हा, मन हो हा. मन. दही गोड आहे, मध गोड आहे, द्राक्षे गोड आहेत आणि अमृतही गोडच आहे. परंतु ज्याचे मन ज्या गोष्टीत गुंतलेले असते म्हणजे संलग्न असतं. हो हो सर. बघा, संलग्न हा शब्द किती महत्वाचा आहे. हो म्हणजे थोडक्यात काय आहे की आपला जेव्हा विवाह आपले आई वडील लावून देतात आपल्या जीवन साथीदाराशी, हो तेव्हा त्यांची अपेक्षा काय आहे की तुम्ही एकमेकांशी संलग्न व्हा, एकमेकांच्या तुम्हाला गुंतायला पाहिजे. म्हणून त्याला जोडलेले लग्न समारंभ, लग्न विधी म्हणलेला आहे. संलग्न. हा या विधीद्वारे आपण नवरा बायको एकमेकांशी संलग्न होतो. हो म्हणजे आपण जेव्हा आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतो तेव्हा ह्या गोष्टीचा विचार करायचा की मी गेल्या वर्षी जेवढा संलग्न होतो त्यापेक्षा जास्त माझ्या जीवन साथीदाराबरोबर मी संलग्न आहे का. आहे का? आणि जोपर्यंत बरोबर. आपण त्या व्यक्तीशी संलग्न होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यात गोडी पण वाटणार नाही. मग मग संलग्नात एकरूप पण म्हटलं तर चालतं का? एकरूप, अगदी बरोबर एकरूप आहे. होणं. एकरूप संलग्नचाच झालं. समानार्थी शब्द आहे एकरूप. हो ठीक आहे, चालेल, छान छान सांगितलं छायाताईन, तुम्हाला बऱ्यापैकी कळलंच होतं म्हणजे. ठीक आहे, मग हो छायाताईन नंतर सर. लताताईंना मी चौथं सांगितलं होतं का मग? हो हा, मग लताताई तुम्ही हो, चौथं घ्या. आले आले, हो हो. सुभाषित हा, चौथा. म्हणजे आपलं अर्थ 1 आणि 2 राहिली आहेत. ठीक आहे. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि च. दुश्चरितानी. दुश्चरितानि च. हम्म, वश्चनम नाही, वंचनम. वंचनम. वंचन म्हणजे अपमान. चापमानम हम्म, च मतिमान्न प्रकाशयेत. म्हणजे हा श्लोक चाणक्य नीतीवर आधारित आहे असं सांगितलंय त्यांनी. बरं. तर आपल्या मनातल्या काही गोष्टी लोकांना सांगू नयेत. म्हणजे आपल्या काही आर्थिक नुकसान झालं असेल, आपल्या मनातील दुःख किंवा आपल्या घरातील वादविवाद आणि कोणाकडून जर आपली फसवणूक झाली असेल तर ह्या गोष्टी आपल्या आणि आपला समाजात झालेला अपमान, अशा ह्या 5 गोष्टी लोकांना आपण सांगू नयेत. कारण लोक मदत करण्याच्या ऐवजी आपला गैरफायदा घेतात व थट्टा करतात. अगदी बरोबर आहे. बघा काय म्हणलंय बघा, मतिमान. मतिमान म्हणजे बुद्धी ज्यांच्याकडे आहेत असे. म्हणून त्या- बुद्धिमान माणसे काय करतात, माणसानी पैशाचं नुकसान, अर्थनाश, मनाचे दुःख, मनस्ताप, आपल्याला जो काही मनस्ताप होतो तो, घरात काही वाईट गोष्टी घडतात,
म्हणून गृहे दुश्चरितानी. दुश्चरितानी म्हणजे घरात जे काही वाईट वाईट. आचरण झालेलं असेल, कोणाच्याही हातनं असेल, स्वतःच्या हातनं असेल किंवा आपल्या जीवन नाते. साथीदाराकडनं असेल किंवा आपल्या घरात. कुटुंबियांकडनं असेल. वंचनम च अपमानम च, आपला झालेला अपमान, आणि वंचनम म्हणजे फसवणूक. फसवणूक. हा. होते बरोबर. आपल्या आयुष्यात अनेक वेळेला लबाड लोकांकडनं फजिती होते, फसवले जातो आपण. हो. तर या सगळ्या गोष्टी आपण प्रकाशेत म्हणजे काय उघडकीस आणू नयेत. करते सांग. स्वच्छता करून येते त्याची. बरं, वाच्यता करू नये, लोकांच्या लक्षात मुद्दामून आणून देऊ नयेत. हं. हेच बुद्धिमान माणसाचं लक्षण आहे. म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची असं जे म्हण आहे ते ह्याच्यावर आहे का? नाही, आहे. तसं नाही होणार. पण इथे म्हणजे हे बघा, तुम्ही खराब तुमच्यातले गोष्टी, वाईट वाईट गुण किंवा कोणाचे वाईट गुण आपल्या बाहेर आणू, मुद्दामून आपल्या सांगू नका. कुटुंबातले हा, फक्त आपल्या कुटुंबातले म्हणजे असं. बरोबर आहे. म्हणजे आता समजा तुमच्या नवऱ्याची कोणीतरी फसवणूक केली असेल, तर त्याच्याबद्दल वाच्यता केली अपमान. तर उलट लोकच हसणार आहेत की अरे काय या बाईचा नवरा भोळा आहे. हा. किंवा बरोबर आहे. मुलांची. ते त्याला मदत करायला तर कोणी येणार नाहीयेत, नाही. अशा अर्थाने धरलंय. हो. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणजे आपल्यामधले दुर्गुण आहेत ते लपून स्वतः ठेवायचे. स्वतःपुरती फक्त. हा, हे खरा आपल्या कुटुंब. बुद्धिमान माणूस जो असतो ना, तो आपल्या अंगचे जे गुण आहेत हे फक्त दुसऱ्या ज्ञानी माणसाबरोबरच बोलतो आणि त्याला त्याच्याकडे मदतीची याचना करतो की बाबा मला मदत कर, हे दुर्गुण मी कसे घालू. हो. आणि म्हणूनच सर्वांसमोर आपल्याला समाजात संत लोक कोणासमोरही लागतात. नाही. हं. बरोबर. कारण की आपण संत आणि आपल्या गुरुकडे जातो आणि आपण आपल्या सर्व चुका कबूल करतो ना त्याच्याकडे. हो. तिथे आपण झाकली मूठ 1.25 लाखाची नाही करत, नाही. पण समोरची व्यक्ती त्या लायकीची पाहिजे. ठीक आहे. हो. हा, चालेल. पुढचं कोण घेणार होतं आता? तुमच्या नंतर लताताई नंतर आपण म्हणलो होतो अपर्णाताईच घेणार होत्या 5वं. हो. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा. धीमतां म्हणजे विद्वान माणसं. तर हम्म. विद्वान माणसांचा वेळ हा काव्य, शास्त्र, विनोद किंवा यांच्या चर्चेमध्ये जातो आणि मूर्खांचा वेळ व्यसनात, झोपेत किंवा भांडणात जातो. तर अगदी याचा बरोबर आहे. भावार्थ की जे ज्यांच्याकडे बराच रिकामा वेळ आहे किंवा आपल्या वेळेचा हम्म. सदुपयोग कसा करावा हे या श्लोकातनं कळतं. की जे ज्यांच्याकडे आहे वेळ ते त्यांचा वेळ काहीतरी शिकण्यामध्ये, समाजसेवा करण्यामध्ये किंवा हम्म. देवाची म्हणजे भक्ती करण्यामध्ये घालवतात. पण जे हुशार असतात, बुद्धिमान असतात ते लोक तसं घालवतात. पण जे मूर्ख असतात, म्हणजे आता ह्याच्यात सुभाषितात मूर्ख शब्द वापरलाय म्हणून मूर्ख असतात ते लोक मात्र त्यांचा वेळ काही व्यसनं करण्यामध्ये किंवा आता हल्लीच्या काळात सांगायचं तर उगाचच कुठल्या तरी म्हणजे OTT वर सिनेमे बघणं किंवा वेब सिरीज बघणं त्यात किंवा भांडणामध्ये किंवा हम्म. झोपेमध्ये किंवा आळसामध्ये असा घालवतात. आणि त्या PDF मध्ये एक उदाहरण छान दिलंय की बुद्धिमान लोक जी आहेत ती कारागृहात सुद्धा त्यांचा वेळ याच्यात ग्रंथ लिखाण किंवा वाचन याच्यामध्ये घालवतात आणि जे मूर्ख आहेत ते लोक मात्र त्यांचा वेळ कुठेतरी म्हणजे ते आपापसामध्ये भांडण्यामध्ये, झोपण्यामध्ये असा घालवतात असं त्यांनी बरोबर आहे. लोकमान्य दिलं. टिळकांचं आणि सावरकरांचं उदाहरण आहे हो आपल्या डोळ्यासमोर. हो. बरोबर. इथे
मला एक सांगा, विनोदचा अर्थ काय आहे इथे घेतलेला? काव्यशास्त्र विनोदेन. अं, वाचलंय मी, पण मला आता आठवत नाही सर. विनोद म्हणजे इथे आनंद. जी आपण चर्चा करतो ना त्याला विनोद म्हणतात. हा, चर्चेमध्ये. हा, हा, बरोबर बरोबर. हो, विनोद म्हणजे जोक्स असं नाही, जोक्स नाही. तिथे हा, चर्चा असतात. हा. हं. हा, काव्य म्हणजे आणि शास्त्राच्या चर्चेमध्ये घालवतात असं आहे. बरोबर बरोबर बरोबर, आहे, आठवलं मला. एक्झॅक्टली. हं, हं. काव्याच्या आणि शास्त्राच्या चर्चेमध्ये किंवा काव्य रचनेमध्ये म्हणा. रचनेमध्ये. हा, काव्य रचना करणे, काव्य गायन करणे, शास्त्राबद्दल काही विवेचन करणं, लोकांना प्रबोधन करणं, काव्यलेखन. काव्यलेखन. बरोबर आहे. रचना म्हणजे आलं ना ताई. रचना. हो हो. हा हा. तर याच्यामध्ये आपला काळ जे व्यतीत करतात ते खरे बुद्धिमान. ही बुद्धिमानांची लक्षणे आहेत. आणि याच प्रकारे माझ्या मते दासबोधातही समर्थ कुठेतरी बोलतात. नुकताच माझ्या पत्नीने दासबोध वाचला, त्यावेळेला मी ऐकलेलं आहे. म्हणजे मूर्खांची लक्षणं जेव्हा जी हो सांगितली आहेत ना. समर्थांनी, हो हो. त्यावेळेला याचा सगळ्याचा उल्लेख केलेला आहे. केलेलं आहे. म्हणजे निद्रा म्हणजे जरुरीपेक्षा जास्त झोपणे, भांडणं, वितंडवाद की ज्याला काही अर्थ नसतो, आणि हं, व्यसन. हं. आणि व्यसन ही फक्त दारू आणि सिगरेटचीच असतात असं नाही बरं का. हं. नाही, आहेत. दुसरे पण आहेत. हा, भरपूर. आणि सगळ्यात वाईट व्यसन म्हणजे लोकाची कारण नसताना चेष्टा मस्करी आणि थट्टा करणं. दुसऱ्यांचे अवगुण काढणं. अवगुण काढणं, अगदी दुसऱ्यांना बरोबर आहे. नादात हे पण एक ठेवायचं. घाणेरडं व्यसन आहे, कारण की त्यात कारण लोकांना खूप आनंद नसताना. मिळतो. गॉसिपिंग. हो. तर ही सगळी मूर्खांची लक्षणं आहेत. बघा, ठीक आहे, चालेल. पुढचं कोण घेत आहे आता? मी 6वं निशिगंधाताईचं मी असणार. घेते. हा, म्हणजे मी केलं नाहीये पण तरी आता घेते. बरं, हरकत नाही. प्रियवाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः तस्मात् तस्मात्तदेव वक्तव्यम वचने का दरिद्रता. म्हणजे प्रियवाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः. जन्तवः म्हणजे सगळे प्राणी. हम्म. प्रियवाक्य बोलल्याने सगळ्यांना आनंद होतो. तस्मात एव वक्तव्यम. तस्मात म्हणून असं म्हटलं जातं की जे आवडतं आहे तसंच म्हणावं. बोलताना दरिद्रता किंवा बोलताना दरिद्रता कशाला, बोलण्यात दरिद्रता कशाला पाहिजे. हा, म्हणजे प्रिय वाक्याची दरिद्रता कशाला हा, ठेवायची? प्रियवाक्याची दरिद्रता नको शक्यतो, म्हणून ते तसं म्हटलंय. लोकांविषयी प्रियवाक्य चांगलंच प्रदानेन बोलावं, वाईट बोलू नये. सर्वे तुष्यन्ति बर ताई, जन्तवः. आता आम्हाला तस्मात तदेवची फोड करून सांगा. हा, तस्मात तत एव. बरोबर आहे. तस्मात अधिक तत् अधिक एव. एव. चालेल, ठीक आहे, छान सांगितलं ताई. दरिद्रता म्हणजे आखडूपणा किंवा हा, म्हणजे कंजूसपणा. हात राखून कशाला बोलायचं असं हा, काही. चांगलं. बोलताना बोला ना सरळ सरळ मनाने, सरळ वाक्य, सगळे शब्द वापरून चांगले. बरोबर आहे. पण बघा कसा विपर्यास आहे की दोन श्रेष्ठ साहित्यिक अ, साहित्यकार हे एकमेकांचं कधीच कौतुक करत नाहीत. हो. पण करायला पाहिजे, बरोबर. मनुष्य स्वभाव. मी पण नडतो सर तरी. हा, एकाच विषयात ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असं उगाचच त्यांना वाटत असतं कुठेतरी मनात. त्याच्यामुळे बोलायचं अहो टाळतात. पण म्हणजे बघा छायाताई, आपल्याला स्वतःला जर का एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत आपण असू, तरच हो आपल्याला कळू शकतं की समोरची व्यक्ती पण पुढचा किती किती पारंगत येते. आहे. हो. आणि मग त्याला दाद द्यायला काय हरकत आहे? त्यांनी तेच तर तुमचा नाही. पारंगतपणा कमी तर होणार नाहीये. नाही.
मनुष्य स्वभाव. हम्म त्यामुळे मोठेपणा आपण दाखवायला पाहिजे ते तसं. बरोबर आहे, मी कसा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. हम्म. चालेल, पण ही भगवंताला अजिबात प्रिय नाहीये बरं का. नाही सर. सर चालेल. आधीचे झाले का सर? दोन आ, वगैरे? मोहिनी ते आम्ही 1 आणि 2 ज्यांचं होतं ते आले नाहीत. विशाखाताई होत्या, नंतर सुकेशाताई माझं होत्या. होतं सर दुसरं. हो, पण मग 3 आता पासून सुरुवात केली आपण सर. आता तुमची आता आली ना वेळ, की तुम्ही तुमचं जे ठरलेलं होतं ते घ्या मग. हो 2 आणि 11 सांगितलं होतं सर. हा ठीक आहे ना, मग 2चा आमचा टर्न झाला, कारण की आम्ही बरोबर वेळेला सुरुवात केली होती. हो सर, मी आधी चालू केलं तेव्हा सुरू व्हायची होती मीटिंग, तर मग मी म्हटलं हा, की पण मी ठीक आज आहे. म्हणलं होतं ना 9:15 होणार आहे. हा थोडा वेळ मग माझं हे लॅपटॉप सांगत नाही सर लगेच हे बंद होऊन गेलं असं पूर्ण. बरं ठीक आहे, तुमचं आलं की तुम्ही दुसरं घ्या. ठीक आहे, हो चालेल. आता आपण कोणाकडे वळतोय? सीमाताईंकडे जातोय, राईट? सीमाताई. त्या 7वं करणार होत्या. हो बर, मग 7वं सीमाताई आल्यात का आता? हो हो हा, घ्या ना मग ताई. हो. जीवन्तोऽपि मृतः पञ्चव्यासेन परिकीर्तिताः दारिद्र्यो व्याधितो मूर्खः प्रवासी नित्यसेवकः. मला फार काही कळलं नव्हतं, मी सरांचंच वाचलंय. हरकत नाही, सांगा तर आम्हाला. शेवटी तुम्हीच वर्गाला शिकवणार आहात सगळं. जिवंतपणे तो माणूस मृत असतो, जो असं व्यासांनी सांगितलंय. जो दरिद्री असतो, व्याधिग्रस्त असतो, मूर्ख असतो किंवा भाड्याच्या घरात राहत असतो, किंवा स्वतःचं घर नसतं, असं काहीतरी होतं ते. आणि बरोबर आहे. नित्य सेवक म्हणजे जो कोणाची तरी नोकरी करतो, तो व्यक्ती जिवंतपणीच मृत असल्यासारखा म्हणजे त्याचं जीवन असतं, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मला असं वाटलं की या सगळ्यामध्ये त्याचा मान सांभाळला जात नाही. अगदी प्रत्येक बरोबर आहे. ठिकाणी त्याला कमी दाखवलं जातं. हा, म्हणजे तो त्याला कमी दाखवलं जातं किंवा त्याच्यावर अनेक प्रकारची बंधनं असतात त्याच्या स्वातंत्र्यावर. स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाला त्याच्या कुठेतरी ठेस हे म्हणजे ठेस लागते, म्हणून तो जीवनात सुखी होत नाही आणि म्हणून तो मृतासारखं मला वाटतं. बरोबर आहे. अ, बरोबर आहे. म्हणजे जो प्रवासी आहे, म्हणजे थोडक्यात काय आहे, की ज्याच्याकडे स्वतःचं कायमचं राहण्यासाठी एक छप्पर नाहीये. हम्म. मूर्ख म्हणजे ज्याच्याकडे बुद्धी नाही, विचार करायची शक्ती नाही. हो. व्याधित म्हणजे जो व्याधीने ग्रस्त झालेला आहे. आणि दरिद्री म्हणजे ज्याच्याकडे आ- पैसा नाही. स्वतःच्या अं, अं, ताई, रोजच्या पैसा गरजा नाही, स्वतःच दररोजचं जीवन उदरनिर्वाह. जगण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या नाहीयेत. हम्म. फक्त पैसा ही दुसऱ्यावर एकच अवलंबून. गोष्ट उपयोगी नाहीये. तुमच्याकडे खूप पैसा असेल, पण जर का तुम्हाला स्वच्छ पाणी आणि स्वच्छ हवा नसेल, तर काय समजायचं सांगा? हो. बरोबर आहे. त्यामुळे आपण जे दरिद्री म्हणजे केवळ पैशाच्याच बाबतीत आपण समजतो, ते अत्यंत चूक आहे. हम्म. ज्याला निरोगी जीवन जगण्याकरता आजूबाजूचा परिसर साथ देत नसेल, तर तोही माणूस दरिद्रीच असतो. ठीक आहे, हो. चालेल. आत्माची बघा मग, शांती महत्वाची आहे, ती यातनं कशातनं मिळत नाही, ते दरिद्री अशा अर्थ. बरोबर आहे. घरापासून लांब राहणारा प्रवासी असं म्हणून. हा, म्हणजे आता बघा ना, कित्येक लोकांना खूप हिंडावं लागतं. हम्म. म्हणजे त्यांचं जे निव्वळ अर्थार्जन असतं त्याच्यासाठी देखील त्यांना जावं लागतं. सेल्स मधल्या लोकांना हिंडावं. हो, पण म्हणजे याचा अर्थ त्यांना फार्मसिस्ट. त्यांच्या कुटुंबाचं
सुख मिळत नाही ना. बरोबर आहे. हा, पैसा मिळत असेल पण सुख नाही मिळत. हम्म. आणि दुसऱ्याची चाकरी करणं म्हणजे तुम्हाला तुमच्या मनात असो किंवा नसो, तुम्हाला त्याच्या हुकमाचे ताबेदार असतात, त्यामुळे तुम्हाला ते ते पाळावेच लागतात. म्हणजे बघा, आपल्या सनातन धर्मामध्ये स्वातंत्र्याला किती महत्व दिले आहे. आपल्यावर कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे पारतंत्र्य येऊ शकतं. दारिद्र्य, आरोग्य, बुद्धीची कमतरता, अर्थार्जनासाठी एका ठिकाणी राहता न येणं आणि कायम दुसऱ्याची चाकरी करणं. माझ्या मते कधीतरी एका गीतेच्या वर्गामध्ये सरांनी ह्याविषयी खूप छान बोलले होते. मी त्या वर्गाचा विद्यार्थी नाहीये, पण माझी बायको जे करते त्यांच्याबरोबर गीतेचा वर्ग, त्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्याची सनातन धर्मामधली व्याख्या खूप छान समजावून सांगितली होती. म्हणजे निशिगंधाताई एस्पेशली उत्तर अमेरिका खंडामध्ये जे फ्रीडम 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 जे बोलतात, सगळ्या त्यातला ठिकाणी फ्रीडम, फ्रीडम, हा, आणि आपल्या उठण्यापासून सनातन झोपेपर्यंत. धर्माला अपेक्षित असणारा फ्रीडम हा किती वेगळा आहे ते लक्षात येईल. हम्म. आणि खरं खरंय. बघायला गेलं तर पाश्चिमात्यांना जो स्वातंत्र्य अपेक्षित आहे ते आपल्या सनातन धर्मामध्ये ऑलरेडी आलेलंच आहे. तुम्ही बघा ना, जेव्हा सीतेचं स्वयंवर आपण बघितलं, बरोबर, दशरथाने उत्तमोत्तम वर आणले होते, पण शेवटी वरायचा अधिकार तिच्याकडे होता. त्यांनी फक्त लायक वर कोण आहे हे सिद्ध करण्याकरता शिवधनुष्य ठेवलं होतं, की जो कोण याच्यावर प्रत्यंचा चढवेल त्याला सीतेनी वरलं तर उत्तम. म्हणजे सीतेला त्याही काळामध्ये एवढं स्वातंत्र्य होतं, ज्या फ्रीडम बद्दल पाश्चिमात्य संस्कृती बोलते ना. आणि मध्यंतरी आमच्याकडे सच्चिदानंद शेवडे म्हणून एक खूप मोठे भाषाकार आहेत आणि म्हणजे वक्ते आहेत. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत आणि अनेक पुस्तकांचा अनुवादही केलाय, चांगल्या चांगल्या पुस्तकांचा. त्यांनी रामकथेवर एक सप्ताह केला होता मध्ये, आणि त्यामध्ये ते या सर्व स्वातंत्र्यावर बोलत होते. आणि एक छान वाक्य शेवडे साहेबांनी बोलले. ते म्हणले, आपल्याकडे भारतामध्ये कायम पाश्चिमात्य लोक तुमची पुरुष प्रधान संस्कृती, तुमची पुरुष प्रधान संस्कृती म्हणून बोलत असतात, आपल्यावर खूप टीका होते. पण ते म्हणले की तुम्ही जेव्हा पुरुष प्रधान म्हणता तेव्हा तिथे राणी कोण असते? मग पुरुष प्रधान आहेत पण त्यांच्यावरती कोण आहे? राणीच आहे, म्हणजे स्त्रीच आहे. म्हणजे आपल्या सनातन धर्माने स्त्रीचं श्रेष्ठत्व आधीच मान्य केलेलं आहे, की स्त्रिया या पुरुषांपेक्षा श्रेष्ठच आहेत, निसर्गाने बनवलंय. आणि म्हणूनच आपण आपल्या देशाला देखील भारत माता म्हणतो बघा. हो. परकीय लोकांसारखं फादरलँड म्हणत नाही, आपण मदरलँड म्हणतो. हो. कारण की आपल्या संस्कृतीमध्येच स्त्रीचं श्रेष्ठत्व आपण सर्वोच्च समजलंय. त्यामुळे हा वाद घालण्यातच अर्थ नाही की बाबा आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना महत्व नाही वगैरे. आपल्या संस्कृतीमध्ये पहिल्यापासून होतं, आपण विसरलो ते. मधल्या या आक्रमणामुळे आपण सगळं विसरलो. हा, 1000 वर्षाचं आक्रमण, थोडं थोडकं नाही.
पण खरं आपल्या हातात होतं, पण बदलायचं नाही. स्वातंत्र्य मिळाल्यावरही करता आलं असतं का? बरं ठीक आहे, उशीर झाला, पण आता तरी निदान जाग यायलाच पाहिजे. हरकत हो, पण नाही. तरी पण हरकत नाही. शिवाजी हा बोला बोला ताई. महाराजांना इतर संजय दिलं ना. अहो, राजमाता जिजामाता होती म्हणूनच शिवाजी महाराजांनी आपल्याला हो. स्वराज्य मिळवून दिलं. काय घडतंय या सगळ्याचे परिस्थितीचं त्यांनीच त्यांना ज्ञान दिलं, महाराजांना सांगितलं काय करावं लागणार आहे तुला पुढे. म्हणून तर ते म्हणतात ना, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. बघा, हो दोन्ही स्त्रियांनाच आपण महत्व देतो. आपला स्वर्ग त्यांच्यात आहे. एक आपली जन्म हो देणारी आई आणि आपली जन्मभूमी. पण हे पाश्चिमात्य संस्कृतीला नाही कळणार. यांची माती वेगळीच आहे. बरोबर आहे. आणि हजारो वर्षाची त्यांची शिकवण स्वतःला त्यांनी म्हणजे घालून जी दिलेली आहे, जशी त्यामुळे आपल्याला जी भरकटलेले शिकवण आहेत. आहे तशी त्यांना ती शिकवण आहे. बरोबर आहे. चालेल, आपण पुढे जाऊ. तुमच्या नंतर कोण घेणार होतं? तेंडुलकर. आता सीमाताई झाल्या ना? हो. हा, म्हणजे मग नंतर तेंडुलकरच आहेत, विद्याताई. ते नाहीये. अच्छा, विद्याताई नाही, होत्या ना मग अशी माझ्या होते, लॉग नाही इन ना, ते झाल्या होत्या आत्तापर्यंत विद्याताई. नाहीये. म्हणजे इनफॅक्ट विद्याताई सगळ्यात पहिल्यांदा लॉग इन झाल्या होत्या. मी जेव्हा लॉग इन झालो त्या क्षणी कदाचित त्यांच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम आला असेल. ठीक आहे, हरकत नाही. मग म्हणजे याचा अर्थ कितवं 7 8वं आपण घेतला नाही, हरकत नाही. 1 2 आणि 8 चालेल. मग 9वं आपण बघू. 9वं कोण घेणार आहेत? विद्याताई नसतील तर कपिलजी नाही, रुपालीजी नाही, 9 नाही, 10 नाही, विशाखा नाही, 9 नाही, 10 नाही. 11 सर मग माझं. बरोबर मोहिनीताई. आहे. हो, 11 मोहिनीताई आहेत. 2 आणि 11 आहात ना तुम्ही? हो सर. हा, मग आता असं करा, मोहिनीताई तुम्ही आलाच आहात तर तुम्ही 11 घ्या आणि 2 पण घ्या मग. हो सर. 11वं आहे जसं आपण आता थोड्या वेळापूर्वी 7वं जे बघितलं तशाच प्रकारचं आहे हे, की हा हा रोगी चीर प्रवासी परान्नभोजी परावस परावस स्थायी परावसथशायी यज्जीवती तन्मरणम यन्मरणम सोस्य विश्रामः. म्हणजे रोगी आणि सतत चीर प्रवासी म्हणजे सतत प्रवास करणारा, तसाच अर्थाचा आहे. परान्नभोजी म्हणजे जो नेहमी दुसऱ्याच्या दुसऱ्यांवर जेवणासाठी किंवा खाण्यापिण्यासाठी अवलंबून असतो असा हा हा व्यक्ती. हा हा आणि परावस म्हणजे परा म्हणजेच दूर होतं, परावस अधिक अस्थायी असं. अस्थायी कुठेशी वाटलं तुम्हाला ताई? परावस स्थ परावस याचं हे आहे जे मी विसरले आहे, की त्याची म्हणजे ज्याला स्वतः झोपण्यासाठी देखील हा दुसऱ्याच्या घराचा आसरा घराचं घ्यावा लागतो. छप्पर नाही आहे ज्याला, हा ज्याच्या डोक्यावर काही छत नाही आहे, छप्पर यज्जीवती नाही आहे, तन्मरणम त्याचं हम्म. म्हणजे त्याचं जीवन म्हणजे त्याचं जीवन म्हणजे मरणासारखंच आहे. मरणासारखंच आहे. म्हणजे बर या जीवनात त्याचं जीवन म्हणजे मरणासारखं आहे आणि त्याला जर म्हणजे आराम किंवा म्हणजे विश्राम तेव्हाच विश्राम मिळेल जेव्हा त्याला मरण येईल. यन्मरणम सोस्य विश्रामम म्हणजे त्याचं मरणच हेच त्याचं विश्राम असेल. विश्रांती आहे. हा, बरं, आता आम्हाला मग शेवटच्या वाक्यामधले अ, संधी सोडून दाखवा बघू ताई. कुठले यज्जीवती आहेत सर? यज्जीवती. यत जीवन जीवती. यात अधिक जीवन. निशिकांत ताई, तुम्ही जरा थोडा म्यूट वर राहाल का? मी त्यांना म्यूट करू देत. असं म्यूट ते यत अधिक जीवत यत जीवत नाही, काय शब्द काय आहे? यत यत हे वेगळं आहे, प्लस हा, जीवत जीवत जी जीवती. जीवन. हा, हा, तन्मरणम. तन्मरणम म्हणजे त्याचे मरण, तत् अधिक मरण. तत् अधिक मरणम. हा, यत यन्मरणम म्हणजे यत अधिक मरण. मरणम, बरोबर आहे. आणि सोस्य
सोस्य म्हणजे सहन याचं सह अस्य. अस्य. ओके नाही, सो कधी शब्द नसतो. सो तो स्य अधिक म्हणजे अस्य असे. सह विसर्ग आहे, सच्या पुढे विसर्ग आहे. स अधिकस्य. हो. आणि याचं सुद्धा केलेलं होतं त्यांनी हा, परान्नभोजी म्हणजे परान्न भोजन घेणारा. परान्न म्हणजेच दुसऱ्याचं अन्न घेणारा. दुसऱ्याचं अन्न, परान्न आपण म्हणतो परान्न ना. हे याच्यामध्ये पण आहे श्री गुरुचरित्र. परदेश म्हणजे दुसऱ्यांचा हा देश, तसंच हा परान्न परावन दुसऱ्यांचं परा अन्न. म्हणजे परा म्हणजे परका. बरोबर आहे. किंवा दुसरा. बरोबर. हो. हा, आता परावसतशाही हा यासारखा दुसरा त्याचं कुठला शब्द आपण बघितलाय का हो कधी? स्थायी. त्यांनी शाई म्हणजे असं छप्पर असं सांगितलंय की आणि वसन जसं परावसन पण असा काही शब्द आहे का नाही, मला आठवत नाही. परावसतशाही यासारखा कुठला शब्द आठवतोय का? हम्म, शेषशाही शेषशाही. हो. शाही. आठवतंय का? हो भगवान विष्णू हो शेषशाही आहेत. हो. बघा, इतके वेळेला तुम्ही नमस्कार केलात, पण तिथे तुम्हाला शेषशाही भगवंत दिसले, पण साम्य तुम्हाला हा शाई दिसलं नाही. म्हणजे हा तो झोपलेला. झोपणारा किंवा राहणारा असा अर्थ. बरोबर आहे. ताई, तुम्ही सगळेजण मी म्हणतो की तुम्हाला शब्द बघितला ना की तो शब्द तुमच्याशी बोलला पाहिजे, की अरे अशा प्रकारचा शब्द मी कुठे ऐकला होता का? हो. हे ज्या दिवशी घडेल ना त्या दिवशी तुम्हाला शब्दांमधलं साम्य कळायला लागेल. हा, तिथे जर शेषशाही म्हणजे शेष नागावर झोपलेला असं हम्म. असेल, तर परावसतशाही म्हणजे कशावर तरी झोपलेला असं असावं. म्हणजे तुम्हाला माहिती नसेल परावसत म्हणजे काय. हो. ठीक आहे, हे जरा थोडस तुम्हाला बघून आता लक्षात यायला पाहिजे हळूहळू, की माझ्या आयुष्यात मी हा शब्द कधी बघितलाय का? कधी हा शब्द मी ऐकलाय का? कोणी बोलताना काही ऐकलंय का? बरोबर. चालेल, ठीक आहे. आणि तुम्ही दुसरं घेताय का मग ताई, आता तुमचंच हो चाललंय सर. तर? हा, 11. हो. आपल्याकडे 2 मिनिटं आहेत, पण तुम्ही घ्या तेवढ्यात. हा दुसरं सर. हा. दुसरं यौवनं धनसम्पत्तिः प्रभुत्वं विवेकिता हम्म. एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्. यो चतुष्टयम्. चतुष्टयम्. नाही, बरोबर नाही झालं. चतुष्टयम्. 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 हा हम्म. म्हणजे 4. हा, म्हणजे काहीतरी जसं 4 गोष्टींबद्दल 4 बोललं जात आहे. गोष्टीचा. हा, तर यौवन म्हणजे हा, तारुण्य. तारुण्य, धनसंपत्ती म्हणजे धनसंपत्ती जी पण आहे आपल्या बरोबर आहे. धनसंपदा. हा प्रभुत्व म्हणजे कशावर तरी आपलं प्रभुत्व म्हणजे हा हा, प्रभुत्व. असणं प्रभुत्व. आणि विवेक, विवेकिता म्हणजे बर. अविवेक म्हणजे वाईट वागणं अशा अर्थाने इथे घेतलेलं आहे की बरं. या 4 गोष्टी यौवन, धनसंपदा, प्रभुत्व आणि अविवेकता ह्या जर 4 गोष्टी आहे. माणसाचं असं असतं की एक गोष्ट जरी त्याला मिळाली तरी त्याला गर्व होतो आणि तो त्याचा गैरवापर करतो किंवा वाईट मार्गाला जातो. तर एक जरी दुर्गुण असला तरी. पण जर ज्या माणसाला या 4ही गोष्टी असला तर त्याचा जे आहे त्याचं विनाश हा नक्की असतो. अशा अर्थाने इथे वापरलं आहे की जर एकच गोष्ट असली तरी विनाशाला कारणीभूत होतो, गर्व होतो त्याला आणि तो विनाशाकडे जातो. तर मग 4 गोष्टी ज्याला मिळाल्या, 4ही गोष्टी ज्याच्याजवळ असेल त्याचं काय सांगावं? किमूचा अर्थ